सर्वांना नमस्कार. प्रथमतः मी आपल्या विभागाचे प्रमुख, विभागीय कृषी सहसंचालक आदरणीय घोरपडे सर यांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय गडाख सर, आदरणीय बोरकर सर, संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण, तसेच मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर व आपण सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः आपल्या सर्वांचे धन्यवाद की आपण मला ऐकत आहात. याआधी ऑलरेडी माननीय कोळेकर सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय, योजना सांगितलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की योजना सांगत असताना खूप साऱ्या काही त्याच्यामध्ये घटक होते आणि ते राबवताना मात्र आपल्याला प्रत्यक्षात जेव्हा आपण फील्डवर जातोय तर अनेक अडचणी येतात किंवा इथून सांगायला सोपं वाटतं, पण जेव्हा इम्प्लिमेंट करायचं आहे तर खाली शेतकरी ऐकत नाहीत. मग त्यासाठी काय करावं या दृष्टीने मी काही गोष्टी इथं मांडणार आहोत. मी फार तंत्रज्ञानाबद्दल यातलं सांगणार नाही, कारण आपण बीबीएफना काय फायदे होते आपल्याला माहित आहे. म्हणजे असा एखादा शेतकरी किंवा आपल्यापैकी असा एखादा कोणी भेटत नाही की या पद्धतीमुळे माझं नुकसान झालं असं म्हणणारा कोणीच नाहीये. शिवाय उत्पादन पण चांगल्या प्रकारे वाढतंय, काही शेतकऱ्यांना 1.25 पट 1.5 पट पर्यंतही जातात, तरी मात्र याचा प्रसार पाहिजे तसा होत नाही हे आम्हाला दिसलं. विशेषतः आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये ह्या ज्या पेरणीच्या पद्धती आहेत, बीबीएफ असेल, सरीवरंबा असेल, अमरपट्टा पद्धत असेल, टोकन पद्धतीने लागवड करून मृतसरी काढण्याची पद्धत असेल, ही मोठ्या प्रमाणात केल्या जाते. परंतु तरीही त्याचा प्रसार हा लिमिटेड शेतकऱ्यांपर्यंत होता आणि तो सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत जावा यासाठी म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये एक विशेष स्पर्धा मागच्या वर्षी आयोजित करण्यात आली होती आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले मिळाले होते. आणि या स्पर्धेला जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलंय, त्यांच्या नेतृत्वात ही राबवली. त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शहासाहेब, प्रकल्प संचालक अनिसा महाबडे मॅडम यांनी सुद्धा व्यवस्थित आम्हाला नेतृत्व दिलं, दिशा दिली आणि त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी वाशिम जिल्ह्यामध्ये राबवू शकलोय. यामध्ये आम्ही विशेष काय केलं तर आपले ह्या 4 पद्धती आहेत. मी याचे फायदे आता सांगणार नाही, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याचं इम्प्लिमेंटेशन मात्र खूप महत्वाचं आहे. तर आम्ही असं केलंय की ह्या 4 वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत ज्याच्यामुळे उत्पादन वाढतंय. पहिली म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धत बीबीएफ, त्याचप्रमाणे सरी वरंबा पद्धत, अमरपट्टा पद्धत ही वाशिम जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे, ज्यामध्ये तुरीच्या दोन्ही बाजूनं मोकळं तास सोडलं जातं, ज्यामुळे तुरीला स्पेस मिळते, 2 वेळा त्याची शेंडे खुडणी होते आणि हे मेन पीक तूर म्हणून या ठिकाणी कन्सिडर केलं जातं आणि सोयाबीन दुय्यम पीक बनतं. तर ही पद्धत आम्ही यामध्ये घेतली. त्यानंतर हस्तचलित टोकन यंत्र आहेत, त्यांनी सुद्धा लागवड करायची, पेरणी करायची आणि नंतर मग 4, 5, 6 तासानंतर जमिनीच्या मजदुरानुसार तिथं एक मृत सरी काढायची. तर ह्या 4 पद्धतीची आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये स्पर्धा ठेवली होती, जेणेकरून याचा फायदा व्हावा शेतकऱ्यांना. याचे मुख्य असे फायदे होते पेरणी करत असताना, जसं आताच कोळेकर सरांनी सांगितलं की मूलस्थानी जलसंधारणासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जे साध्या पद्धतीमध्ये होत नव्हत्या. अतिरिक्त पाणी निचरा, अतिवृष्टीपासून संरक्षण, बियाण्याची बचत आहे, हवामान अनुकूलन तंत्रज्ञान आहे हे, आणि शेवटी सर्वात महत्वाचं राहतं की कोणत्याही पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी ती झाडांची संख्या, तर ही योग्य संख्या या पद्धतीमध्ये राखल्या जाते या 4ही पद्धतीमध्ये. म्हणून आम्ही या 4 पद्धती निवडल्या आणि ज्यामुळे शेतकऱ्यांच्या निवड उत्पन्नामध्ये वाढ होणार होतं. तर आम्ही हे करताना स्पर्धेचं स्वरूप काय दिलं होतं या ठिकाणी, तर शेतकरी स्तरावर सुद्धा 18 पारितोषिकं ठेवली होती, म्हणजे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांना ती मिळणार आणि त्याची निवड आम्ही लकी ड्रॉ द्वारा केली होती, कारण संख्या खूप मोठी होती. त्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या होत्या. त्यानंतर या स्पर्धेमध्ये जे अधिकारी किंवा शेतकरी, म्हणजे दिलीप भाऊ सारखे शेतकरी आहेत जे मंगरुळपीर तालुक्यातून आमच्या इथे आलेले आहेत, तर असे स्मार्ट प्रचारक शेतकरी सुद्धा, यांना सुद्धा आम्ही पारितोषिक ठेवली होती की जे जास्तीत जास्त काम करतील, त्याचं रेकॉर्डिंग सगळं होत होतं, त्यांनी कुठं कुठं प्रसार केला ते दिसत होतं, तर त्यांना सुद्धा आम्ही प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे पारितोषिक दिलं होतं. त्याचप्रमाणे जी गावं त्यांच्या एकूण क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्रावर ही टेक्नॉलॉजी आत्मसात करतात, तर त्या गावांना सुद्धा आम्ही हे पारितोषिक दिलं. काही गावं मोठी होती, काही गावं छोटी होती, तर काही 3 गावांना आम्ही टक्केवारीनुसार पारितोषिक दिलं, म्हणजे किती टक्के त्यांनी अचिव्हमेंट केली, आणि 3 गावं मोठी होती, त्यांना टक्केवारीमध्ये कदाचित कमी राहतील, पण क्षेत्राने त्यांनी चांगलं काम केलं, तर क्षेत्राच्या आधारावर जे टॉपला असतील
अशी 3 गावं आम्ही त्यांना पारितोषिक दिलंय. त्याचप्रमाणे जे तालुके चांगलं काम करतायत त्या तालुक्यांना सुद्धा आम्ही पारितोषिक दिलंय. आता या सर्वात महत्वाचं होतं की कोणती गोष्ट आपण कागदावर आखणी केली तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी चांगली व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही जिल्हा स्तरावर माननीय जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात हे स्पर्धेचं नियोजन सर्व केलं होतं, रणनीती ठरवली होती आणि त्यासोबतच जिल्हा स्तरावरचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पीडी आत्मा किंवा इव्हन आरडीसी सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. उपविभागीय कृषी अधिकारी किंवा इतर क्लास 1 अधिकारी त्यांनी एक एक तालुका दत्तक घेतला होता. विभागीय संशोधन केंद्र आहे गीते साहेबांची आम्ही मदत घेतली होती. केविकीची तिथं थेट समन्वय साधला होता आणि अशा प्रकारे तालुक्याला मोटिवेट करण्याचं काम हे जिल्हा स्तरावरचे अधिकारी करायचे. त्याचप्रमाणे आम्ही स्मार्ट पेरणी प्रचारक म्हणून काही शेतकऱ्यांची निवड केली होती. प्रत्येक गावातून एक एक शेतकरी आम्ही निवडला होता की जो ऑलरेडी या तंत्रज्ञानाचा वापर करतोय आणि त्यांना पारितोषिक पण ठेवलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं. सोबत त्यांचं पण आधी एक जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलं की ही योजना नेमकी काय, तुम्हाला कसे मार्क मिळतील, तुम्हाला कसं पारितोषिक मिळेल, हे संपूर्ण त्यांना सांगितलंय. आणि खरी या स्पर्धेची चुरत जे निर्माण केली या त्या स्मार्ट पेरणी प्रचारकांनी केली. त्याच्यापैकी दिलीप भाऊ एक या ठिकाणी आहेत. ह्या गोष्टी सगळ्या रेकॉर्ड पण झाल्या पाहिजे तर त्याच्यासाठी डिजिटलायझेशन पण केलं आहे. गाव पातळीवर जे काही होत होतं त्या गोष्टी आम्ही नोट केल्या. त्याच्यामध्ये दररोज आम्ही आणखीन एक गोष्ट केली की उत्साह वाढण्यासाठी किंवा काही शेतकऱ्यांचे प्रश्न यायच्या, अडचणी यायच्या, तर दररोज आम्ही झूम कॉल घ्यायचो सकाळी 7:30 वाजता. अडचणी सोडवायचो, शेतकरी त्यामध्ये सहभागी व्हायचे. बीबीएफच्या काही अडचणी आल्या तर दिलीप भाऊ मदत करायचे, काही इतर आले तर प्रत्येक गोष्टीचा आम्ही एक ब्रँड अँबॅसिडर निवडला होता प्रत्येक पेरणीच्या पद्धतीचा, तर ते त्यामध्ये हजर राहायचे. जेवढे व्हॉट्सअपचे ग्रुप वेगवेगळे प्रत्येक शेतकऱ्यांनी तयार केले होते त्याच्या मार्फत ते जायचे. रील्स प्रत्येक जण बनवायला लागला. पेरणीच्या रील्स तुम्ही जर बघितल्या माझ्या चॅनलवर सुद्धा खूप आहे की अनेक शेतकऱ्यांनी बनवल्या, तर कधी चित्रपटासारख्या वाटतात. पेरणी करताना छोट्या छोट्या 15 सेकंदाच्या, 20 सेकंदाच्या त्या सुद्धा आम्ही व्हायरल करायचो. आणि गाव स्तरावर काही डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा आम्ही घेतले, म्हणजे ट्रेनिंगचा भाग म्हणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक फक्त ट्रेनिंग न देता, जसं आता कोळेकर सरांनी सांगितले की आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे, त्याप्रमाणे हे आम्ही याची नियोजन आणि रणनीती आखली होती. त्याचप्रमाणे हे सगळं सुलभ व्हावं यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलंय. म्हणजे शेतकऱ्याला बस एक स्कॅन करायचं, लगेच त्याला एक गुगल फॉर्म येणार आणि मग त्यानं त्याचा जिओ टॅग केलेला फोटो जे पेरणी तिथे केलेली आहे तो अपलोड करायचा. ही सुद्धा त्यामध्ये ठेवली होती आणि ज्यामुळे स्पीड याचा खूप वाढला होता. याचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. इकडून पाहतोय आपण त्याचे पॉम्पलेट, लिपलेट आम्ही छापलेले होते, भिंतीपत्रक तयार केलेले होते आणि ही सगळी स्पर्धा लोक सहभागातून होती. म्हणजे याचे पॉम्पलेट सुद्धा हे स्पॉन्सरवर मिळालेले होते, आपापले छापायचे, कृषी केंद्रामध्ये लागायचे, गाव स्तरावर लागायचे आणि याप्रमाणे या स्पर्धेचे सगळे नियम काय आहेत, कसं करायचं, एकदम सुटसुटीतपणा आपण त्यामध्ये केलेला होता. त्याचप्रमाणे गाव पातळीवर मग सुद्धा नियोजन केलेलं होतं. गाव पातळीवरच्या सभा सुद्धा घेतलेल्या होत्या. प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना डेमॉन्स्ट्रेशन आपण प्रत्येक ठिकाणी घेतले. त्याचे फायदे शेतकऱ्यांद्वारा शेतकऱ्यांना आपण समजून सांगितले. त्याचप्रमाणे जिकडे तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसत होतं, न्यूजपेपरनं सुद्धा याची दखल घेतली होती की जिकडे तिकडे बेडवरचं सोयाबीन दिसत होतं आणि अति पावसामध्ये किंवा कमी पावसामध्ये दोन्हीमध्ये उत्पादन वाढण्यामध्ये सुद्धा भर पडली. इथं आपण बघू शकता एकदम सुंदर प्लॉट वाशिम जिल्ह्यामध्ये त्यावेळी दिसत होते. यासाठी काही आम्ही पॉम्पलेट बनवले ते त्याचाही एक नमुना आहे. शेतकरी यांना इम्प्रेस व्हायचे. अॅग्रोवरनं सुद्धा याची दखल घेतलेली होती आणि याचा शेवटी परिणाम काय झाला तर आम्हाला दिसले की या डिजिटल पद्धतीने सगळी माहिती घेतली तर 32,335 शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. असे काही शेतकरी होते की त्यांच्यापर्यंत आपण कधीच पोहोचलो नव्हतो, कारण आपला आउटरीच हा लिमिटेड आहे. सहाय्यक कृषी अधिकारी गावात गेला तर 15-20 शेतकऱ्यांना भेटतोय, परंतु हे शेतकऱ्यांसाठी काम केलं म्हणून हे 32,000 शेतकऱ्यांनी आपली त्यामध्ये जी पेरणी केली आणि ती नोंद पण त्यामध्ये केली होती आणि एकूण क्षेत्र होतं 1,36,289 एकर आणि तालुका वाईज पण आकडेवारी आहे. यामध्ये प्रत्येक तालुके हे अधिकाऱ्यांना वाटून दिले होते मॉनिटरिंगसाठी किंवा तिथे ब्रँड अँबॅसिडर होते. आणि आज जो मंगरुळपीर तालुका सगळ्यात टॉपला होता तर तिथले ब्रँड अँबॅसिडर होते आमचे फुके साहेब. त्याचप्रमाणे माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी हा तालुका दत्तक घेतला होता या स्पर्धेसाठी. इव्हन जिल्हाधिकारी महोदयांनी मानोरा तालुका सुद्धा दत्तक घेतला होता. मानोरा तालुक्यामध्ये सुद्धा त्या गेल्या होत्या.
याची फलनिष्पत्ती आम्हाला काय मिळाली या स्मार्ट पेरणी स्पर्धेची, तर ऑन अन ऍव्हरेज 3 क्विंटल प्रति एकर उत्पादनामध्ये वाढ झाली. आधी जे उत्पादन घ्यायचे 6-7 असेल तर तिथे 3 क्विंटल प्लस या स्पर्धेमुळे झालंय, वाढ झाली त्या ठिकाणी. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बियाण्याची बचत सुद्धा होते. बीबीएफ ने केली तर जवळपास 8 किलो बियाणं वाचतंय आणि मॅक्झिमम लोक तर सरी वरंबा आणि टोकनवर गेले ज्यांचं 15 किलो एकरी बियाणं वाचलं, म्हणजे 1,36,000 एकरावर हा इम्पॅक्ट हा दिसला. त्यानंतर हवामानासाठी जे खंड होते पावसाचे पडणारे किंवा अति पाऊस, त्यामुळे सुद्धा याची फायदा झाला. आणि याचं बक्षीस वितरण जे आहे आपल्या राज्याचे माननीय कृषी मंत्री यांच्या हस्ते वाशिम येथे झालंय. त्यांना सुद्धा हे आगळं वेगळं वाटलंय की हे स्पर्धा शेतकऱ्यांचा उत्साह, अन्यथा आपण काही गोष्टी राबवतोय परंतु शेतकऱ्याचा उत्साह त्यामध्ये नसेल तर फार चित्र चांगलं दिसत नाही. परंतु या ठिकाणी मंत्री महोदयाने कमी वेळ दिला, परंतु शेतकऱ्यांचा आग्रह किंवा पारितोषिकांची संख्या एवढी होती की ते स्वतः थांबले आणि सगळे शेतकरी स्वतःहून तिथं सहभागी झाले. इव्हन म्हणजे नाश्त्याची व्यवस्था होती तर आम्हाला दिसले की दिलीप भाऊ भुके असतील किंवा सगळे शेतकरी स्वतः सगळेजण उपाशी राहिले, नाश्ता सुद्धा पुरला नाही, एवढी संख्या त्या ठिकाणी आली होती. याची प्रसार माध्यमांना सुद्धा खूप मोठी दखल घेतली, राज्य स्तरावर सुद्धा याची दखल घेतली की असं जर मॉडेल इतर ठिकाणी इम्प्लिमेंट झालं तर हे फक्त याचा प्रसार चांगल्या प्रकारे होतोय, शेतकऱ्याद्वारा शेतकऱ्या गेल्या तर चांगल्या प्रकारे शेतकरी ते समजून घेतात. आणि याचा खरा जो विजय होता आमच्यासाठी की तो म्हणजे शेतकरी टू शेतकरी प्रसार. आपला आउटरीच हा लिमिटेडच आहे, आपण किती जातो म्हटलं तर कमी शेतकऱ्यापर्यंतच पोहोचतोय. तर या स्मार्ट पेरणी स्पर्धेच्या माध्यमातून हे आकडेवारी तर आम्ही अचीव केली, पण ह्या प्रकारे शेतकऱ्यांनी जो पुढाकार घेतलाय, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी रणनीती तयार केली होती आणि या तंत्रज्ञानाची योग्य सांगड घातल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आज आमच्या जिल्ह्यात एक फळी निर्माण झालेली आहे. म्हणजे कोणत्याही गावामध्ये आता येणाऱ्या सीझन मध्ये आता जेव्हा आम्ही काम करू, दिलीप भाऊ सारखे जे शेतकरी आहेत स्वतःहून हजर राहतात, एक चांगलं एक्सटेन्शनचं नेटवर्क आमचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ही या स्पर्धेचे आम्हाला तिथे रिझल्ट मिळालेले आहे. यावर्षी आम्ही ही स्पर्धा आणखीन मोठ्या स्तरावर घेऊन जातो, वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन जातो. तर अशा प्रकारे या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आणि हे चुरस निर्माण झाल्यामुळे फायदे ती एकामेकाला शेअर करत असल्यामुळे याचा चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी इम्पॅक्ट दिसलेला आहे. वाशिम जिल्ह्यात झालेले हे काम यशोगाथा इथं मांडण्याची आयोजकांनी मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तसेच आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. आपल्याच विभागातील संतोष वाळके सर जे वाशिम यांनी आपल्याला बीबीएफ आणि सोयाबीनची पेरणी आणि त्यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे एक स्पर्धा घेऊन बीबीएफ खाली क्षेत्र वाढवलं याबद्दल असं विस्तृत पीपीटी सादरीकरण केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल वाळके सरांचे मी इथे आभार मानतो.